नमस्कार मंडळी. तर मी जागृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही बघा आहेत वाघोटी. ही जंगली भाजी आहे. वाघोटी ह्या प्रकारे असतं. आता आमच्या इकडे आदिवासी असे विकायला येतात, तर त्यांच्याकडनं मी एक वाटा घेतला आहे हा 30 रुपयाचा. तर ही थोडी कडवट आणि ह्याच्यात फायबर विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं. तर आपण आता वाघोटीची भाजी बनवूया. त्याच्या आधी यांना स्वच्छ धुवून घेऊ आणि मग भाजी बनवू. अशी धुवून घेणार आहे मी भाजी स्वच्छ अशी. मग चोळून 2-3 पाण्यात धुवून घ्यायची. आता घाण काहीच नाही, थोडीशी धूळ अशी होती ती निघाली आहे आणि पुन्हा पाणी टाकून मी धुवून घेणार आहे. च्या भांड्यात अशी मी उकडायला टाकणार आहे. एक शिट्टी घेणार आहे पाणी टाकून कुकरच्या भांड्याला. कुकरचं झाकण लावून त्याला उकडायला ठेवलं आहे, एक शिट्टी घेऊन घ्यायला. चला तर आपण दुसरी तयारी साहित्य बघूया. मी एवढं लसूण घेतलं आहे. हे बारीक लसूण आहे म्हणून याच्या भरपूर अशा पाकळ्या झाल्या आहेत. कोथिंबीर, आल्याचा 1 इंच तुकडा आणि 5 मिरच्या, ह्या पोपटी मिरच्या आहेत. हळद आणि चवीनुसार मीठ घेतल्यात. 3 कांदे मोठे, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि हे आलं कापून घेतलं आहे, हे पण यात टाकून देऊ. झाकण लावून वाटून घेऊ आपण. कांदा पण बारीक कापून झाला आणि वाटण पण बघा असं दरदरा असं वाटून घेतलं आहे. आपल्या वाघोटीला एक शिट्टी घेतली बघा, असे कलर चेंज झाला आहे थोडा. आता ही आपण काढून घेऊ या भांड्यात सगळी. अजून वाफ निघते बघा, गरम आहेत आणि जास्त शिजली वाटतं. अजून कापून घेतल्यात आणि मधलं बी असं काढते मी. असा फोडला तरी होतो, पण ते बी व्यवस्थित नाही निघणार म्हणून आपण कापून घेऊ. आणि ही भाजी थोडी कडू असते. भाजी अशी मी बारीक कापून घेतले बघा. आता आपण भाजी घालू. कढई तापायला ठेवले. आता याच्यात टाकू आपण तेल. 2 चमचे तेल टाकते मी. चमचा मोहरी टाकू. चमचा जिरं. जिरं तडतडलं. आता टाकू आपण त्याच्यात कांदा. मस्त कांदा हलवून घेऊ. थोडा आता कांदा आपल्याला थोडा तांबूस असा लाल करायचा आहे. घेतलेलं हिरवं वाटण, मिरची, आलं, कोथिंबीर याचं वाटण टाकू याच्यात. वाटण टाकून झालं. आता ते मस्त परतायचं आहे तेलावर कांद्याबरोबर. हिरवं वाटण ही 1 चमचा टाकतोय आपण हळद. हलवून घ्यायचे. तर हलवून घेतलं आहे हळद टाकून. आणि मस्त ही विटॅमिननी भरपूर अशी वाघोटी आपण उकडून घेतलेली ती पण ह्यात टाकून देऊ. आणि बघा ही रानभाजी आहे. हे आपण वर्षातून एकदा तरी खाल्ली पाहिजे. थोडी कडू असते, पण आपण कारलं खातो, कारल्याची भाजी, तशी ही पण भाजी खा, खूप छान लागते. आणि ते विकायला असतात त्यांना विचारून घ्या की वाघोटी आहेत का ही, तरच ही भाजी घ्या. कारण की आपल्याला रानभाज्यांची तेवढी ओळख नसते, त्याच्यामुळं तुम्ही विचारून घ्या ही भाजी. याच्यात भरपूर फायबर विटॅमिन असतात. तर चला अशाच भाज्या, रानभाज्या खात राहा. अजून काही पाऊस पडत नाही त्याच्यामुळे जास्त काही रानभाज्या येत नाही.
पण ही आज मला भेटली भाजी आणि मी आणली. तर बघा किती छान झाली आहे भाजी. त्याच्यात आता चवीनुसार आपण मीठ टाकतोय आणि मस्त हलवून घ्यायची. ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला, आपण ही उकडून घेतलेले आहे त्याच्यामुळे वाफेवरच शिजवायचे आहे, पाणी नाही टाकायचं. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि थोडा वेळ शिजवू. तर बघा ह्या अशा रानभाज्या आपल्याला हळदीवरच करायच्या, मग तर छान लागतात. आणि मी याच्यात खोबऱ्याचं वाटण नाही टाकलं आहे, अद्रक लसूण मिरचीचं वाटण टाकलं आहे, तरी पण किती छान झाली बघा भाजी. आणि ही भाजी कोण कोण खातं त्यांनी मला कमेंट करा. आपली वाकोट्याची भाजी तयार आहे. चला तर या खायला पनवेलला. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.